जसे की तुम्ही आरेवाडीचा पार्ट 1 बघितलाच असेल. आरेवाडीवरून निघताना आम्हाला दंडोबा देवस्थानला जायचं होतं. आम्ही सर्व फॅमिली जाणार होतो. दंडोबा देवस्थानला जाताना असे सुंदर असे कमान बी लागत होती. तर हिरवीगार झाडे दिसत होती. तर बघू शकताय तुम्ही. तर हिरवेगार झाडातून बाहेर आल्या तर बघू शकताय की डोंगरावर ते मंदिर. तर आता फायनली आलो आम्ही मंदिरापाशी. मित्रांनो, आता आम्ही उतरलोय गाडीवरून. आता चाललोय आम्ही दंडोबा देवस्थानमध्ये. तर बघू शकताय आता इथून चाललेलो आम्ही मंदिरात पाया पडायला. मित्रांनो, माहिती वाचूनच आज जावा. सगळी सांगितली माहिती आहे मंदिरावरची. मित्रांनो, आता आज चालले मंदिरात पाया पडायला. तर गाईस, तुम्ही बी घ्या दर्शन. तर मी चाललोय पाया पडायला. मित्रांनो, मला ह्या मंदिरात आल्यावर कळलं की इथं गुफा आहे. गुफाला एडा मारून जावं लागतं. मित्रांनो, या मंदिरात एक गुफा आहे. आता त्या गुफात चाललंय. यू अंदर टॉर्च लाव, टॉर्च लाव, टॉर्च लाव. खाली खाली बघाय. हे चल 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 आर चल भीती बेकार गुहा आहे. गुहेत चला चला. तू काय अंधार आहे बेकार. तरी काकी नाही आता मी चाललंय पुढे. पुढे जय श्रीराम. चला चला आता आता. हो, गुहा खूप मोठी आहे. तर काय आम्हाला मित्रांनो, खूप असं छान असं दर्शन झालं. पण मला जास्त मजा गुहेत आली. कारण का काकी म्हटलेली तिथं गुहा आहे. पण मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं नव्हतं. डायरेक्ट इथं आल्यावर सांगितलंय. तर आता वर चाललोय. मित्रांनो, आता चाललोय एका पॉइंटवर. आता इथं बसायला लई भारी चांगलं बेंच आहेत. आता तिथं चाललोय. तर हनुमान दादाच्या पाया पडून घ्या. ही आहे दंडोबा डोंगराचं ट्रॅक. मित्रांनो, आता आम्ही ह्याच्यावर चढणार आहे. तर तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसेल. डायरेक्ट ह्याच्यावर चढलोय. बघू शकताय तुम्ही. डायरेक्ट वर आलोय. तो डायरेक्ट तिसऱ्या मधल्या आले बघत. तिसऱ्या ह्याच्यावर चढून आले. आता डायरेक्ट आता वर जायचं. इथं पायऱ्यात अशा. आता डायरेक्ट आता वर नंबर आहे. हो भाई, वर न व्ह्यू बघू शकता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं दंडोबाचा पूर्ण ट्रॅक. आता सगळ्यात टॉपला आलोय आम्ही. तर व्ह्यू बघू शकताय तुम्ही. आता थांबा, तुम्हाला खालची माणसं दाखवतो केवढीशी दिसतात. थांबा, बघा आता केवढीशी कसं आहे. बघू शकताय कसं चढून आले. तुम्हाला इथल्या पायऱ्या दाखवतो बघा केवढीशी कसं आहे. इथनं आलो डायरेक्ट टॉपला. ओ भाई साहब, ही बघा. ओ भाई, इथनं यांचं सगळं दिसतंय. मित्रांनो, चढलोय ते इतक्या एनर्जीत. पण आता उतरताना इतकी जिरली माझी. मग कसं उतरू मलाच कळा नाही एवढ्याशा रस्त्यात ना. तर बघू शकताय. मित्रांनो, खरं सांगतो, ह्या बॅनरसाठी एक तुम्ही चांगली अशी कमेंट करा. आता आम्ही दंडोबावरून निघलेलो. मी, सोनूभाई, दिदी आणि काकी. आम्ही त्यांच्या मागच होतो. तर व्ह्यू बघू शकताय तुम्ही. मित्रांनो, इथं आलो असं जंगली प्राण्यांचं बोर्ड लावले. ते बी वाचून जात जावा. पोचले घरी. गाडी आता लावली. आता बसलो जरा वेळ. चावी का. मित्रांनो, तुम्हाला मंदिर आवडलंच असेल. पण आजचा व्लॉग एवढाच होता. तो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला, बाय.